काल पहाटे 4 वाजता मला एक मेसेज आला, त्याने माझा पूर्ण दिवस खराब गेला आणि त्यातले त्यात आहोंनी माझी चेष्टा केली, दिवसभर मला टोमणे दिले, ते तर वेगळंच. काय झालं होतं ते मी तुम्हाला पुढे सांगते, पण त्याआधी आज आहे संडे आणि संडे म्हटलं की निवांत उठायचं. मला संडे तर खूपच आवडतो, कारण टिफिन बनवायचं टेन्शन नसतं, मग मस्त झोपायचं. आज मग मस्त निवांत उठले होते आणि आज नाश्त्याच्या तयारीला लागले. आज मी बनवते आलू पराठे. तर काल काय झालं होतं ते आधी तुमच्यासोबत शेअर करते. काल होतं शनिवार, पहाटे 4 वाजता बेबी उठलं, त्याला फीड वगैरे केलं आणि त्याला झोपी लावलं. आणि माझी एक सवय, माझी जर एकदा झोपमोड झाली ना रात्री, मग मला लवकर झोपच येत नाही. मग थोड्या वेळ मोबाईल पाहिला, तेवढ्यात एक मेसेज आला की पुढच्या 3 तासात मुसळधार पाऊस येणार आहे, नागरिकांनी सतर्क राहा. आता तुम्हाला माहितच आहे पावसाने किती धुमाकूळ घातलाय, त्यामुळे ना हे मेसेज येतातच आणि तुमच्याही मोबाईल वरती आले असतील. तेवढ्यात होतं असं की असे मेसेज जर आले ना, तर मग स्कूलला सुट्टी असते आणि मी अति शहाणी तो मेसेज पाहिला आणि लगेच माझा जो रोजचा अलाराम असतो ना तो बंद केला आणि मस्त निवांत झोपले. सकाळी 7 वाजता स्कूलची बस आली शौर्यला घ्यायला आणि शौर्य सुद्धा झोपलेला, मी सुद्धा झोपलेली. म्हटलं अरे बापरे, आज स्कूलला सुट्टी नव्हती. तेवढ्यात हे सुद्धा उठले आणि ह्यांनी ना मला इतके टोमणे दिले, म्हणजे म्हटले बाहेर पाऊस इतका झालाय ना की बाहेर पूर आलाय. आणि खरं तर हे चेष्टावरी बोलले होते, पण खरंच एवढा पाऊस आला ना संध्याकाळच्या टायमिंगला. तुम्हाला माहित असेल अहिल्यानगर मध्ये आता सध्या किती पुराची स्थिती आहे. आणि असं झालं होतं माझ्याकडून काल. तर आज मस्त आलूचे पराठे बनवले आणि तुम्हाला कसे वाटले ते मला कॉमेंट मध्ये कळवा. आमच्या इकडे तर भरपूर पाऊस चालू आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, तुमच्याकडे किती पाऊस आलाय ते मला कॉमेंट मध्ये कळवा. चला तर मग आपण भेटू उद्या. बाय बाय.